पालघर पश्चिम रेल्वेने पालघरच्या उमरोळी येथे तयार केलेला अंडरग्राउंड पास मागील 5 दिवसांपासून पाण्याने भरला असल्याने रमाईनगर परिसरातील नागरिकांचा बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे। मागील 5 ते 6 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून या अंडरपासून मध्ये छतभर पाणी साठलं असून यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत। साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी या ठिकाणी इंजिन बसवण्यात आलं आहे, मात्र या इंजिनाला रेल्वेकडून डिझेल पुरवले जात नसल्याने हा उपसा पूर्णपणे बंद असून मागील काही दिवसांपासून येथील नागरिक वीज पुरवठाही खंडित झाल्याने अंधारात राहत आहेत। आज येथील शेकडो कुटुंबांनी या अंडरपासमध्ये एकत्र येत सरकार आणि रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। पंचाई रमाईनगर हा पूर्ण पाण्याने भरलेला आहे, तरी सुद्धा अधिकारी लक्ष देत नाहीयेत, कारण की सगळ्या महिला इथे रोज MIDC मध्ये ड्युटीवर जाणाऱ्या आहेत आणि त्यांचा जर रोजगार बंद झाला तर त्या काय करतील, आपलं कुटुंब कसं काय सांभाळतील। आणि इथे मागून पुढून सगळंच भरलेलं आहे। पर्यायी मात्र हा एकच मार्ग आहे, मार्केट वगैरे दवाखाने सगळे जाणारा हा एकमेव पर्यायी मार्ग आहे आणि हाच बंद झाला तर आम्ही करणार काय। सगळ्या महिलांचे वांदे होते, सगळे पुरुष महिला या एकच रस्त्याने सर्व्हिस करतात, त्याच्यामुळे जर त्यांचा रोजगार बंद झाला तर ते कसे काय आपलं कुटुंब सांभाळतील।